जय श्रीराम. मग कसं होतं आपल्या गाडीचं मॉडिफिकेशन कालचं? गाडीचं काम तसं मस्तच झालं होतं. आपले कामावरून आपण निघालो होतो सटाणा. आज अंकितचा वाढदिवस होता. म्हटलं आज तुझ्याकडनं काही आहे का? आहे ना म्हणे. म्हटलं काय? म्हणे पाण्याचा ड्रम भरून आणतो. म्हणतो वा पुण्याचं काम करतोय. दुपारून या भाऊचं इतकं बारीक निरीक्षण चालू होतं बाहेर, काय सांगू तुम्हाला. कैलास कुठे चालला होता काय माहिती. म्हटलं काहीतरी थंड बिंड मागावं, खूप ऊन आहे म्हटलं. आदित्य म्हणे 60 फुटीला माझं काम आहे, थोडं ते करून येऊ. म्हटलं काय अडचण नाही, चाल. हे कात्रा परत आला नाशिकवरनं. म्हटलं काय रे तुझं काम झालं का? थोडं खुश का बरं होतोय म्हटलं. नाशिकलाच गेला होता दुबईला नाही. सायंकाळी वरूनला घेऊन जायचं होतं क्रिकेट खेळायला. वरून म्हणे 5 मिनिटं थांब. म्हटलं कायमचं आहे तुझं. वानखेडे मध्ये मॅच चालू होती, तिचा पुरेपूर आनंद घेऊन घेतला आणि गेलो क्रिकेट खेळायला. याचं काहीतरी वेगळंच चालू होतं इथे. बंद कर म्हटलं ते आणि तात्काळ क्रिकेट खेळायला सुरुवात करा. स्टंपवाला भाऊ काय आलेला नव्हता आज. मग काय तुमच्या भाऊनेच कुठून तरी ऍडजस्ट केले. स्टंप शोधण्याच्या नावाखाली बरोबर चिंच तोडून आणली तिकडनं. या दोघी कार्टूनचं काय चालू होतं काही माहिती. म्हटलं तुम्ही रोज येता आपण खेळत का बरं नाही. सायंकाळी गाडी घेऊन पोचून गेलो होतो गोरखभाऊच्या गॅरेजला. म्हटलं ते लाईट तर चालू झालंय पण ते काय वरती खाली होतं नुसतं. गोरखभाऊ म्हणे अब्बे टेक करके जाता हो. म्हटलं पटकन करत तात्काळ. सायंकाळी खुशाल आला होता शॉपला. म्हटलं नाशिकला बी तेज, इथं बी तेज, काहीतरी नवीन करा आयुष्यात. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ. आपलं शॉप बंद झालं होतं पण यांच्यामुळे परत खोलावं लागलं. केक देऊन आपण निघालो होतो घराकडे. जय श्रीराम.